महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन. 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको. अमरावतीत शिंदे गटाचे पदाधिकारी नांदराम नेभनान यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचंही विधान चर्चेत. आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज. अनिल बोंडे यांचं वक्तव्य. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनात फाशी जन्मठेपेची तरतूद. दोषी कुणीही असो सुट्टा कामा नये. पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. जळगावला भाजपच्या प्रचारासाठी मोदी आले. 15 दिवसात 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. दिदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दिदी योजना बघा. संजय राऊतांची टीका. संजय राऊत घाण खाणारा पोपट. राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई. मिमिक्री करणाऱ्यांना गावोगावी तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल. संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल. नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. जळगावातील लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. जळगाव जिल्ह्याचं चित्र बदलणाऱ्या नारपार गिरणा योजनेला मान्यता. कॅबिनेटमध्ये टेंडर काढणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रेम हे प्रेम असतं. पवार साहेब आहेत तिथे जास्त बोलायचं नसतं. यापुढे अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात विकासाचं काम करणार. पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. भाजप नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा. वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. भाजपचे माजी आमदार नागेश भोसलेंनी घेतली जयंत पाटलांची भेट. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी पत्नी साधना भोसले इच्छुक. नागेश भोसलेंनी जयंत पाटलांकडे तिकीट मागितल्याची माहिती. रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज. जयंत पाटील आणि नागेश भोसलेंच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मवियातील जागावाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित, पण आम्ही एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू. जयंत पाटलांचं वक्तव्य. मुंबईतील 99% जागांवर मवियात सहमती. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं. त्यानुसार जागावाटप. 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागावाटपावर चर्चा. राऊतांची माहिती. नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत. बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो. जागावाटपावर नाना पटोलेंचं विधान. नांदेड देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अंतापूरकरांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतलं. सूत्रांची माहिती. समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट. समरजित घाटगेंकडून मविया नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा. अकोल्यात सुरक्षाकडे तोडून राज ठाकरेंकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना कॉलर पकडून बाहेर काढलं. तर बुलढाण्यातही राज ठाकरेंच्या भाषणावेळी गोंधळ. राज ठाकरेंनी भाषण आटोपलं. शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात. शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार ते वरती लटकणार. संजय राऊतांची बोचरी टीका. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाची लक्षणं. येणाऱ्या विधानसभेला महायुतीत सत्तेत येणार. संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस. तापी आणि अंबिका नदीला पूर. उकई धरणातून पाणी सोडल्याने पूरस्थिती. सुरतमध्ये अनेक भागात साचलं पाणी. इस्रायल सैन्याचे इराण समर्थित हिजबुल्लाच्या ठिकाणावर 100हून अधिक हवाई हल्ले. हिजबुल्ला इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे हल्ले केल्याचं स्पष्ट.